महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्यासाठी मे महिन्यातली अत्यंत महत्त्वाची। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडी शिक्षकासाठी सन्मतीमध्ये कार्यशाळा। इचलकरंजी सन्मती बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेत कार्यशाळा घेण्यात आली। अंगणवाडी शिक्षकांसाठी शीघ्र निदान, उपचार व अँटिजम जागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यशाळेचे उद्घाटन समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी.जे. बडबडे, सचिव संजय कोले, विनय मगदूम आदींच्या उपस्थितीत झाले। मार्गदर्शन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर काश्मीरी बडबडे, डॉक्टर पुष्कर टोपेकर, अर्चना हेरवाडे, बालविकास प्रकल्प अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले। सूत्रसंचालन संचिता आमने यांनी केले, तर आभार सायली जोशी यांनी मानले। राज्यात उष्णतेची लाट येणार, थंड पाणी न पिण्याचा सल्ला। काय आहे बातमी। देशभरात उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात 40 ते 50 अंश सेल्सिअस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे उन्हाच्या दिवसात थंड आणि किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळावे आणि त्यामध्ये साधे पाणी घ्यावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे। दरम्यान सध्या मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि इतर देशात उष्णतेची लाट आहे। तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, कारण असे केल्याने आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच हात-पाय धुवू नका। त्याआधी किंवा आंघोळ करण्याआधी किमान अर्धा तास थांबा, त्यानंतर आंघोळ करा। असं न केल्यास त्या व्यक्तीला स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता आहे, असेही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे।